चला सामन्याला सुरुवात होत आहे. मैदान सजलेलं आहे. 4:24 घड्याळ झालेले आहेत. पहिला चेंडू फेकेल मिस्टर निनाद. सुपाबा जाईल मात्र वाटते दणदणकारी चौकाराच्या दिशेने पहिल्या चेंडूवर खणखणीत असा समाचार. मिस्टर रोहित म्हात्रे यांच्या बॅट मधून अप्रतिम चौकार. 4 धावा. कोटी कोटी प्रणाम श्री गणेशा, कोटी कोटी प्रणाम श्री गणेशा, करी पूर्ण. हो पुन्हा एकदा तोच जागा आणि त्याच दिशेने जातोय चौकाराच्या दिशेने. एक्सिलेंट बॅटिंग बाय रोहित म्हात्रे. वॉट अ 4 धावा. प्रमोद सरांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. चौकाराने त्यांचं स्वागत केलेलं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय. खणखणीत मजेदार दजेदार चौकार. 4 धावा करिता. एक्सलेंट चौकार रोहित म्हात्रे. थँक्यू रिजे. बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या संघाकडून जर कोणताही प्लेयर 3 बॉल 3 षटकार मारतोय तर त्याला 1000 रुपये प्राइज. बघा पहिल्याच सामन्यामध्ये प्राइज येतोय. अजूनही रात बाकी आहे. 3 षटकाराला 500. तसेच तोडफोड टीम कडून सुद्धा 3 षटकाराला 500 रुपये. तीन चेंडूवर 3 चौकार. वॉट बॅटिंग मिस्टर रोहित. त्या मान्या थोडीशी चुकी करतोय क्षेत्ररक्षक आणि एक नाही मात्र वाटते बघायला गेलं एका धावाने समाधान मानलं गेलं. आणि धावांची गती पाहिली तर 14 धावा धावफलकावर. 5 चेंडू आणि 14 धावा. निनाद थोडासा महागडा ठरतोय. पहिले 3 चेंडू त्याने खराब फेकले. 2 चेंडूवर मात्र चांगला असा कमबॅक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो उंचावरचे चेंडू. 1 बाउन्स जाईल. चौकार. 4 धावा. सुपर्ब म्हात्रे ब्रँड रोहित. चला थँक्यू व्हेरी मच मिस्टर राजू यांचा आवाज आपण ऐकत होतात. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि त्रिश अमोल बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ जाऊन पोहोचते फलकावर. 18 या धावसंख्येवर. ब्युटिफुल स्टार्ट बाय रोहित म्हात्रे आणि मनोज पाटील अर्थातच मन्या आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही बॅटर एक अप्रतिम कॉम्बिनेशन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका साईडला केळवा 11 हा संघ आपण पाहू शकाल. जो संघ विजय होईल तो संघ आपण पाहणार आहोत. केळवा 11 संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. सर्वांचं सुस्वागतम. अतिशय सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये रंगताना. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं.
यांचा हा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता मनोज पाटील मन्याचा. डिपेंड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय, चुकीला माफी नाहीये. मन्यासारख्या फलंदाजाला जर तुम्ही चान्स अशा ठिकाणी देत असतील तर एका मोठ्या मंचावर दर्जेदार फलंदाजी करणारच, यात तीळ मात्र शंका नाहीये. नयन एका साईडला आपण पाहत आहेत तर एका साईडला मनोज पाटील. अर्थातच मन्या संघाची धावसंख्या 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगली स्टार्ट मिळाले, सुंदर स्टार्ट. गुड डिलिव्हरी अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं. नयनने प्रश्न विचारला होता परंतु या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. गुड डिलिव्हरी. यावर ऑन साइडला पुलचा फटका, काय पीक केलंय, जबरदस्त पुल, पॉवरफुल, वंडरफुल, व्हाट अ शॉट. आज चौकार षटकर मारी, पोर बॅटिंग करतात भारी. आज चौकार षटकर मारी, पोर बॅटिंग करतात भारी. थँक्यू. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. लयबद्ध झालेला फलंदाज, लगातार 3 षटकार येत आहेत. तर रोहन 11 यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. पुलचा फटका, अगदी नेत्रदीपक, हिटमॅन रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये फेकून दिलंय. 6 धावन करता मॅक्झिमम 6. संघाची धावसंख्या फलकावर 32 वर जाऊन पोहोचले गेले. अजून एक षटकार येत आहेत. रोहन 11 यांच्याकडून 500 रुपये, तोडफोड ग्रुप यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज पहिल्या दिवसापासून तर आता शेवटच्या दिवसापर्यंत हे प्राइज कायम स्वरूपी आपल्याला पाहायला मिळतं. कालच्या दिवसात मान्य पॅकरचे रोहित किनी यांच्याकडून सुद्धा आपण पाहिलं होतं. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 32 वर. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. सामना 4 षटकांचा रंगणार. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधनकारक होतं. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. शेखर किणी, अमर पाटील अँड साहिल पाटील, जतीन गिरी वरून या ठिकाणी आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फसेल. यस, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद, नो मिस्टेक. मनोज पाटील मन्याच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन, गॉन. आई गावदेवी अण्णे गावाची तू, साऱ्या भक्तांचे हाकेला धावते. एकंदारी तुझे साध घालायचे, सदा त्यांचे गो नवसाला पावते. ध्यान तुझा गो भक्तांवरी, तुझा खुशीनं मानपान करी. ध्यान तुझा गो भक्तांवरी, तुझा खुशीनं मानपान करी. आई संकटी धावते, आई गावदेवी अण्णे गावाची तू, साऱ्या भक्तांचे. 32 धावा फलकावर. 6 बॉल मध्ये अप्रतिम दुवेदार फलंदाजी करणारा 15 धावांचा खेळ केला. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. मॅग्निफिसंट बॉलिंग. 2 षटकार जरूर आले परंतु तदनंतर केलेला कमबॅक संघासाठी उपयुक्त ठरतोय, फायदेशीर ठरतोय. 32 वर धावसंख्या पोहोचले गेले. 250च्या स्ट्राइक रेटने खेळला मनोज मन्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल त्याच्या अगोदर चेंडू ह्या वेळेला जमिनीवर आदळला आणि पाहता पाहता दोन्ही बंधूंच्या माध्यमातून अंडरस्टँडिंग. 2 धावा आल्या आणि या दुहेरीने 2 षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 34 धावा फलकावर. 17च्या सरासरीने 30 अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी हा संघ जर आपण पाहिला तर एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 17चा करंट रन रेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34. अजून एक षटक टाकण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटे आणि 30 सेकंद आहेत. तर डेफिनेटली त्या मात्र मिनिटांमध्येच तुमचं षटक हे कव्हर झालं पाहिजे. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
आली मुंबईची केळेवाली, आली मुंबईची केळेवाली, आली मुंबईची केळेवाली. जबरदस्त प्रेक्षक वर्ग आज विठ्ठलवाडी स्टँडला जर आपण पाहिलं तर श्रीधर म्हात्रे अँड ऑल टीम पाहायला मिळत आहेत. तर पाठिंबा देण्यासाठी वैभवजी घरत, जे कुमार कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया विठ्ठलवाडी चषकाचे सूत्रधार, त्याचप्रमाणे नवज्योतजी किनी यांना सुद्धा आपण पाहू शकतायत आमच्या व्यासपीठावर. कॉमेडी स्टुडिओमध्ये कुंदन कॅन्डील आपण पाहू शकाल. म्हणजे संपूर्ण आज विठ्ठलवाडीचं गाव मात्र या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित झालंय. त्यांचं करूया आपण वेलकम. पहिलाच बॉल या वेळेला खूपच बिमरच्या स्वरूपात आशूच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. नो बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 36 धावा. मनोजने जी स्टार्ट दिली ती अप्रतिम पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला स्विचिटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद टू द पवेलियन. धावा, 2 गडी बाद, 2.2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4 षटकांचा सामना. त्रिश अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाला दुसरा धक्का दीपेश म्हात्रेच्या स्वरूपात. आशू एक एक्सपिरियन्स बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 4 धावा खर्च केलेत, 1 विकेट जरूर मिळवले. आलेले आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. शिवनेरी चषकाचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. लो फुलटा चेंडू होता. कल्पेश पाटीलच्या बॅटमधून अप्रतिम फटका पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा वापर केला. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर करत असताना पाहायला मिळाला. आल्या आल्या थोडंसं प्रेशर होतं ते रिलीज केलं आणि संघाची धावसंख्या फलकावर 39च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आशू पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. उलटॉस बॉल. रोहित म्हात्रेच्या बॅट मधून सरळ चेंडूला फेकून दिलाय. उदयच्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल. पाहतच राहील आणि 229वा षटकार या स्पर्धेतला 6. वेलकम बॅक. 1 मिनिट आणि 12 सेकंद आहेत 2 बॉल फेकण्यासाठी. तुमच्याकडे तो वेळ टाइमर सेट केला गेलाय. एकदा बॉल तयार. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न का केला हा प्रश्नचिन्ह प्लेयर स्टँडला पडला असेल. रोहित म्हात्रे टू द पवेलियन. मेल या ठिकाणी विकेट. फलंदाज बाद. लक्षात घ्या थोडंसं टायमर थांबवलं गेलंय परंतु आता तसं चालणार नाहीये. लगेच फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल याची आपण दखल घ्यायची आहे.
याची दक्षता घ्या, कारण यानंतर कोणत्याही प्रकारचा सबब या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही, कारण प्रतिस्पर्धी संघाला त्याचा फटका हा मिळतो. त्याकरता तुम्ही त्या विदिन सेकंदामध्ये मैदानाच्या आतमध्ये जाणं खेळपट्टीवर. चला, रावळे संघाचा कॅप्टन उमेश 11 श्री जागमाता रावळे आणि एका साईडला ध्रुव 11 सातपाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. 45ला 3 धक्के बसलेत. 2.5 बॉलचा खेळ झालाय. आता 40 सेकंद आम्ही टायमर थांबवलं होतं, परंतु यानंतर कोणत्याही बॅटरने लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. तुमची स्ट्रॅटेजी ही अगोदरच तुम्ही गेम प्लॅनिंग आहे ते मात्र अगोदरच आपण प्लॅनिंग करा की कोणत्या फलंदाजाला कोणत्या क्रमांकावर पाठवायचंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आकाशचा, परंतु चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. 2 सफलता प्राप्त केले, 1 षटक ज्याने हाताळलं, 11 धावा खर्च केल्या. त्रिश अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ 45 वर जाऊन पोहोचला 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सुंदर कामगिरी करताना मिस्टर आशू उदय यावेळेला गोलंदाजी मार्कवर येतोय. कल्पेश आणि आकाश यांच्यावर दारोमदार. मॅक्झिमम आता विचार करत असतील प्लेयर स्टँड मध्ये की 16 ते 20 धावा जर आल्या तर एक डेफिनेटली एक अप्रतिम धावसंख्या उभारली जाईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागला होता. कल्पेश जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही यावेळेला संपर्क होत नाहीये. संघाची धावसंख्या स्थिरावली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 45 या धावसंख्येवर 45 रन्स. शिवनेरी चषक 2024 आपण पाहतायत. आजचा अंतिम दिवस, डे अँड नाईट ही संकल्पना अप्रतिम पाहायला मिळाली आणि या स्पर्धेचं एक स्वप्न आयोजकांचं होतं आणि ते स्वप्नवत पूर्ण होत असताना पाहायला मिळतं. ऑन साइडला खेळला गेलाय, शफल होऊन खेळलेत. पूलचा फटका नेत्रदीपक नाहीये आणि कोणतीही चूक करणार नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. ग्रेट कॅच, फलंदाज गॉन. थँक्यू. 45ला 4 धक्के, 45 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. 3.2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न ऋषी मात्र त्या ठिकाणी आपण पाहतायत. या वेळेला मात्र आपण पाहतायत यशपंच काय दर्शवतायत, एक्झॅक्टली रेफर केलं गेलंय की जर्क गोलंदाज आहे की नाही यावेळेला पाहिलं जाईल. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. डिसिजन पेंडिंग. नो बॉल. 2 धावांचा पॅनलाइज. गोलंदाजाला बंदी आणि उदय घरातला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी देता येणार नाहीये. 2 धावा पॅनलाइज केल्या गेलेत. इथून जर आपण पाहिलं तर उदयला थोडंसं डाऊटफुल त्याला सुद्धा वाटलं होतं की माझा अँगल जो आहे तो मात्र कदाचित या ठिकाणी परफेक्ट नाहीये आणि
कोणत्याही प्रकारची हुज्जत न घालताना उदयने लगेच चेंडू सोडला. नवीन गोलंदाजाला लगेच गोलंदाजी मार्कवर आणलं जातं. आपण पाहू शकता, अँगल पहा ज्या पद्धतीने ऋषी चिट करण्याचा प्रयत्न. कदाचित तिथे 1 ते 2 धावा ऍडिशनल झाल्या असत्या तर डेफिनेटली धावांचा वेग थोडासा वाढला असता, परंतु इथे कॅल्क्युलेटिव्ह खेळण्यामध्ये पुन्हा एकदा बॉलर तयार. अक्षय त्याची जागा भरून काढण्यासाठी यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 48. 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. त्रिश अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला चेंडूला पाहिलं निळलं साजिद लाला सर. यस ऍब्सोल्युटली व्हाईट बॉल. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी आपण सातत्यपूर्ण पाहतोय. नो बॉलवर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना खोदून काढला जातो या चेंडूला, मात्र फंबल होत असताना 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. त्रिश अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या संघाची 50-51 या धावसंख्येवर 51. ऋषिकेश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साईडला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करेल का? यस डेफिनेटली. ही ऋषीची ताकद आहे. सरळ चेंडूला फेकून दिला 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट. ऋषीच्या बॅट मधून 6. ढोलकीना पॅड ड्रम ऑर्गन सॅक्सफोन वाजवतो श्याम. ढोलकीना पॅड ड्रम ऑर्गन सॅक्सफोन वाजवतो श्याम. नाशिष मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बायान का नाम. हे आशिष मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बायान का नाम. संघाची धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचली गेली. 57 धावा. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट. काय फटका खेळलाय. नजाकत भरा शॉट. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. इनक्रेडिबल. 231वा षटकार. संघाची धावसंख्या 63 धावा. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने केली चुकी. चुकीला माफी नाही. सर्व विस्कळीत झालंय आणि आमचे प्रेक्षक वर्ग अंपायर बनलेत. चौकार 4 आणि चौकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती फलकावर 67 धावा. 67. 68 धावांचं लक्ष्य. ऋषी वॉड बॅटिंग. गुड परफॉर्मन्स. एकंदरीत त्याच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर क्लास बॅटिंग. जवळजवळ 18 धावांची आक्रमकतेची खेळी पाहायला मिळाली. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन उमेश 11 श्री जागमाता रावळे आणि ध्रुव 11 सातपाडी संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. अवधूत कामत. तर श्री जागमाता रावळे संघाचं कॅप्टन या. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत लगेच. चला, श्री जागमाता रावळे संघाचा कॅप्टन उमेश 11 श्री जागमाता रावळे संघाचा कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. चला, श्री जागमाता रावळे संघाचा कॅप्टन या प्लीज.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. दोन पंच आमच्या ऑफिशियल त्या ठिकाणी जात असताना पाहायला मिळतात मंद मंद पावलांनी. साजिद लाला सर अँड सुमित देशमुख सर यांना आपण पाहतायत. तर थर्ड अंपायरच्या भूमिकेत मुन्ना पडान सरांना आपण पाहू शकाल. प्रफुल्ल गरत वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहोत. संदीप किनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम. एक अतिशय सुंदर स्पर्धा ऑल इज वेल या स्पर्धेचं आयोजन नियोजन शिवनेरी चषक, सर्वांना आवडणारी स्पर्धा आणि प्रत्येकाच्या हृदयात आणि कणाकणात आणि मनामनात ही स्पर्धा मात्र ठासून बसली गेले. विटी लाईन मध्ये पहिला प्रयोग केला. संकल्पना या अगोदर आपण डे अँड नाईट पाहिली होती आमदार चषक, परंतु सातत्याने 7 दिवस ॲक्युरेट टाइम नुसार आणि रात्रीच्या जवळजवळ 1 ते 1:15 मध्ये पॅकअप अशा प्रकारचं हे आयोजन. खरोखरच या आयोजनाला मानाचा सलाम असेल. खूप चांगलं क्रिकेट पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं करूया आपण वेलकम. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय आज शेवटचा आणि अंतिम दिवस. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष असणार आहे. या संपूर्ण क्रिकेटमधील जे क्षणचित्रे फितीत करणारे आपल्याला पाहायला मिळाले. ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे आपण सातत्याने फितीत केले. सगळ्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 68 धावांचं लक्ष ऋषी आला. ऋषीने 18 धावा ताबडतोड फलंदाजी केली आणि ॲक्युरेसी काय असते हे ऋषीच्या बॅट मधून आपण पहिला त्याने अटेम्प्ट केला होता रिव्हर्स स्वीप. त्यानंतर प्लेयर स्टँड मधून थोडेफार कुठेतरी मेसेज गेले आणि त्याने सरळ बॅटचा उपयोग केला आणि सरळ बॅटचा उपयोग करत असताना सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकार आले, 1 चौकार आणि 1 वेळा दुहेरी. जिथे फंबल झाले होते क्षेत्ररक्षक तिथे 2 धावा आल्या. कदाचित त्या धावा आल्या नसता तर हे दृश्य पाहायला मिळालं नसतं. पहिल्याच बॉलवर विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि इथे जर आपण पाहिला तर यस डेफिनेटली खूप सुंदर पद्धतीने आपण पाहतायत. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. मिस्टर अक्षय गॉन. रोहन 11 यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेट हॅट्रिक साध्य केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊया सुभाषजी कदम यांना संधी. पहिल्याच बॉलवर मात्र धावचीतच्या स्वरूपात बाद होणारा अक्षय. स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं म्हणजे धावचीत बाद होणं. एस्नो अँड वेट या 3 गोष्टींचं कॉलिंग झालं नाही आणि त्या कारणास्तव मात्र पहिली विकेट स्वस्तात फेकली गेली आणि अक्षय सारखा एक मातब्बर खेळाडू हार्ड हिटर बॅटर हा मात्र तंबूच्या असण्याला येऊन बसला गेला. आता 23 बॉल आणि 68 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 15 मिनिटे तुम्हाला 3 षटकांमध्ये दिली गेलेत. पुन्हा एकदा बॉलर वैभव. यावेळेला स्विच इटचा फटका क्लास ॲज अ स्विफ्ट ॲज अ एरो. बाणासारखा वेगवान चेंडू निघून जाईल. 1 बॉल ओव्हर द रोप. चौकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. यावेळेला शफल होऊन करण्याचा प्रयत्न जरूर केला. डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. वैभव कोणतीही चुकी करणार नाहीये. 2 फलंदाज धावचित. वॉड थ्रो अचूक नेम आणि इथे मात्र आशूच्या खेळीला पूर्ण विराम. आशूने पहिला चौकार मारून या वेळेला आशीचा किरण दाखवला होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर फेकी झाली. अचूक नेम नव्हता त्या ठिकाणी. पुन्हा एकदा वैभवकडे चेंडू गेला
आशू मध्यंतर खेळपट्टीवर आला होता आणि पोचता पोचता डायरेक्ट हिट झाला. मिडल स्टंपवर चेंडू जाऊन डायरेक्ट आदळला आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव मिस्टर सुमित देशमुख सर. बॅटर गॉन. चार धावा फलकावर. बॉल फेकून झाले ते 3. 64 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. काय बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह झाले. ज्या वेळेला 50-51 धावा होत्या त्यावेळेला थोडंसं प्ले स्टँड मध्ये चर्चेचा विषय झाला होता, परंतु जेव्हा ऋषी गेला, ऋषीने 18 धावा केल्या, त्यावेळेला अप्रतिम 49 नंतर डिरेक्ट 67 वर धावसंख्या पोहोचली. सरळ बॅटने खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. या ठिकाणी 4 धावांकरता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चौकार. खूप चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका हा अप्रतिम पाहायला मिळतोय. फलंदाज मिस्टर नयनच्या बॅटमधून नयन आणि निनाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये केळवा 11 संघाची. साईडला एक वेगळ्याच पद्धतीने खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. त्या ठिकाणी आकाश पुढे सरसावता. ऋषी मात्र बॅकअपला येईल. 1 धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 9व्या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. वैभवला माहिती आहे नवीन कोऱ्या करकरीत चेंडूवर कशी गोलंदाजी करायची. परिपूर्ण जकडवून ठेवला गेलाय. मोठे फटके मारून देत नाहीये आणि काही गोलंदाजांना अनुभव असतो अशा बॉलवर. यावेळेला निनाद रिस्क घेतली गेली होती. स्विचिटचा फटका खेळण्यासाठी तत्पर होते, परंतु वैभवचा अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळतोय. तर पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा आल्या. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या 18 धावा होत्या. 9 ने पुढे चालला होता, परंतु इथे जर आपण पाहिलं तर बॅकफुटला गेलेत 9 धावेने. आता इथून बॉल आहेत 18 बॉल मध्ये 59 धावांची गरज असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. थँक्यू. 9 धावा 2 गडी बाद. एक षटकाचा खेळ समाप्ती अखेर. 18 बॉल आणि 59 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. बॉलर पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल मिस्टर मनोज पाटील अर्थातच मन्या. सफाळीचं नाव उंचीवर नेऊन ठेवलंय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रोफेशनल क्रिकेट खेळलंय. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. नावाला साजेसा असा चेंडू आणि इथे कॉट अँड बोल्ड ची संधी या ठिकाणी आपण पाहतो. योगेश मात्र त्या ठिकाणी थोडेसे गेले होते की जेल सुटला तर मी आहे तत्पर. आणि यावेळेला फलंदाज बाद. तिसरा धक्का. आपला डेंजर कारभार आहे रे. का उडतोस रे, उडतोस रे. आवळ्यांचा बनवून ठेवा. आपली टोळी आहे वाघाची रे. तू खपशील नडशील जावा. तिथं तिथं या हवा देखू जा. हाय आपलीच हवा. तिथं तिथं या हवा देखू जा. हाय आपलीच हवा. तिथं तिथं या हवा देखू जा. हाय आपलीच हवा. थँक्यू. 9 धावा फलकावर. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर कॉट अँड बोल्ड आपण पाहू शकाल. मनोज पाटीलने पहिली सफलता मिळवली. 17 बॉल आणि 59 धावा. स्टार्ट जर चांगली झाली तर एंड सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो असं म्हटलं जातं. परंतु या वेळेला जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जा म्हणा, स्टार्ट चांगले होते, मध्यंतर विकेट जातात, तदनंतर पुन्हा एकदा लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं नाही आहे की स्टार्ट चांगली झाली तर या वेळेला आपण पाहतायत एंड सुद्धा करण्याचा प्रयत्न तो करायला हवा. गुड डिलिव्हरी. लेग कटर ऑफ कटर टाकण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू आपण पाहतायत. एकाच बॉलवर दोन्ही गोष्टी करण्याची ज्याची तयारी आपल्याला पाहायला मिळते असा तत्पर असलेला खेळाडू अर्थातच मनोज पाटील मन्या. गुड डिलिव्हरी. अनबिलिव्हेबल. 16 बॉल 59 धावा विजयासाठी.
फुलटॉस बॉल या वेळेला चेंडूला मात्र भिरकावून दिलं गेलंय. काय कनेक्ट झाला होता. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता अभिजित तरे उपसरपंच सातपाडीचे यांच्या स्वागतासाठी 6. चांगला फटका ह्या वेळेला पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता आणि सरळ चेंडूला पाठवलं. बॅकवर्ड स्क्युअर लेगला. त्रिशिका 11 स्टँड पुरस्कर्ते किरणजी कारभारी साहेब. पुन्हा एकदा बॉलर तयार मनोज पाटील मन्या. यावेळेला ऑन साइडला पॉवर जनरेट केले गेले. डिस्टन्स क्लिअर होईल का हा प्रश्नचिन्ह. दीपेश मात्रे त्या चेंडूवर गुड कॅच. फलंदाज आदित्य केला पूर्णविराम. चौथा धक्का 15 धावसंख्येवर 15 लॉस ऑफ 4 विकेट गॉन. वेलकम बॅक. दोन्ही बंधू आले होते. एकमेकांना त्यांनी कॉलिंग केलं. दादा तू घे हा झेल असं मात्र म्हणत या ठिकाणी कॅरी केला. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वर. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका तर चांगला आहे. दीपेश मात्रे हाईटचा उपयोग होणार नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिलाय. चांगला कनेक्ट केला. 6 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार. मनोज मन्या. आतमध्ये येणारा चेंडू होता. प्रणयला चेंडू मात्र व्यवस्थित खेळता आला नाही. चेंडू जाऊन आदळतोय पायावर. निश्चित स्वरूपात आपण पाहतायत षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. आता तुम्हाला एक षटक टाकण्यासाठी 4 मिनिटे आणि 22 सेकंद आहेत. 12 बॉल 47 धावांची आवश्यकता असेल केळवा 11 या संघाला. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या उमेश 11 आणि श्री जागमाता रावळे. उमेश 11 श्री जागमाता रावळे आणि ध्रुव 11 सातपाडी असा सामना. एकवीस धावा 4 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 12 बॉल आणि 47 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. रोहित मात्रेचा हातभर वळण घेणारा हा चेंडू आपण पाहू शकताय. ही क्वालिटी आहे, ही गुणवत्ता आहे. आणि जेव्हा तुम्ही मोठ्या व्यासपीठावर जेव्हा चांगल्या प्रकारचं त्या स्टेजला खेळता त्यावेळेला तुमची गुणवत्ता ही फार महत्वाची गोष्ट असते. स्विच हिटचा फटका खराब चेंडू होता. आता वेट अँड वॉच केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं. 6 धावांकरता अलगद चेंडू निघून गेला. थर्ड मॅनला षटकार. षटकार आला. आदरणीय सन्माननीय राजेंद्र गावित साहेब यांच्या कटआउट्सला चेंडू जाऊन आदळला होता. पुन्हा एकदा त्रिशिका 11 स्टँडच्या वरून सरळ चेंडू निघून जातोय. 6 धावन करता. क्विक टायमिंग स्वीट अँड स्मार्ट शॉट बाय निनाद पाटील. 6 धावा. नऊ बॉल आणि 35 धावेची आवश्यकता आहे.
जबरदस्त निनादच्या बॅटमधून मात्र क्लास क्वालिटी दर्जाची फलंदाजी होते. रिक्वायर्ड रन रेट 23.33 पाहायला मिळतोय. निनादच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 12 धावा आलेत, म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने यावेळेला खेळत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तिसरा षटकार येईल का? कल्पेशला बीट करत निघून जाईल. यस, डेफिनेटली 3 षटकार आणि फोड ग्रुप यांच्याकडे 500 रुपीज. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 39. देत धनाधन फलंदाजी. 8 बॉल 29 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास. यावेळेला चेंडूला पाहिलं, सरळ चेंडूला मात्र सोडून दिलं होतं. निनाद पाटीलने पाहिलं, स्ट्राईक चेंज करून फायदा नाहीये. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल साठी रेफर केलं गेलंय. आदरणीय संदेशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम संदेशजी गरज यांना विनंती करेन. त्याचप्रमाणे आदरणीय किरणजी कारभारी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. त्रिशिका 11 स्टँड ज्यांनी उभारला गेलाय पुरस्कर्ते आहेत या संदेशजी गरज आणि त्याचप्रमाणे किरणजी कारभारी साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय जलसार उपसरपंच आदरणीय विंकोजी मात्रे साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. थँक्यू व्हेरी मच. त्याचप्रमाणे त्रिशिका 11 आपण सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ सुद्धा पाहिला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 40 रन्स. ऑफसाईडला फटका तर यावेळेला जरूर कॉन्फिडेंटली नव्हता. वैभव येत आहेत. ग्रेट फिल्डिंग. वैभवचं कौतुक करावं लागेल यावेळेला. वैभवला माहिती आहे इथे जर आपण मिस्टेक केली तर डेफिनेटली निनाद पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे जाईल, षटकारांची बरसात करेल. त्याकरता यावेळेला आपण पाहतोय 7 बॉल 27 समीकरण. 30 सेकंद राहिलेत आणि इथे शेवटचा बॉल टाकण्यासाठी 23 सेकंद. उलटाच बॉल होता. प्रणयचा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. स्ट्राईक रोटेट होते. ही खूप महत्वाची भूमिका असणार आहे, कारण निनाद पाटील सारखा एक मातब्बर खेळाडू आपण पाहू शकाल. पहा अशा वेळेला तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाची भूमिका असते. जेव्हा चेंडू येतो तुमच्याकडे स्ट्राईक एंडला कोण येणार आहे, नॉन स्ट्राईक एंडला कोण येणार आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवावं लागतं. 6 बॉल आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. तोडफोड ग्रुप यांच्याकडून निनाद पाटीलसाठी 500 रुपये जमा सुद्धा झाले, त्यांचं करूया आपण धन्यवाद. 6 बॉल 25. चला वेळ दौडू नका. उमेश 11 श्री जागमाता रावळे संघ जर आला असेल तर लगेच आपण रिपोर्टिंग करा. रिपोर्टिंग करण्यापेक्षा टॉस साठी रेडी राहा, कारण वेळ ऑलरेडी निघून गेले. तुम्हाला 4चं टायमिंग दिलं होतं. ऑलरेडी सातपाडी संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. ध्रुव 11 सातपाडी भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांचे फॅन फॉलोविंग पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्रिशिका 11 स्टँड मध्ये समोरच आपण पाहिलं तर विठ्ठलवाडी स्टँड मध्ये अप्रतिम प्रेक्षक वर्ग, जवळजवळ अर्धा गाव या ठिकाणी उपस्थित झालाय. चिमुरड्यांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत या ठिकाणी उपस्थित झालेले संपूर्ण. पुन्हा एकदा बॉल तयार. 6 बॉल 25. 6-25चं समीकरण. यावेळेला निनाद पाटील स्ट्राईक चेंज झाल्याचा परिणाम. आता 5 बॉल 19. निनादकडे ती क्षमता आहे, ती काबिलियत आहे, पॉवरफुल हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु इथे गोलंदाज जर आपण पाहिला तर थोडासा अचंबित राहिलाय. पाहायचंय साहिलला काहीतरी करावं लागेल. हीच ती वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही. गुड शॉट. वैभव काहीतरी कानमंत्र देतो या अपकमिंग यंग टॅलेंटला. साहिल आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 49 धावा 4 धक्के. 5 बॉल 19. सामना होता कुठे आला कुठे. यावेळेला पुन्हा एकदा क्या बात आहे. आक्रमकता काय असते
या संघातला आहे बाहुबली. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. 238वा षटकार या स्पर्धेतला. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13. 4 बॉल 13 धावा. दे दनादन फलंदाजी, आक्रमकता, संयम. 4 बॉल आणि 13 धावा. शिवनेरी चषक हीच ती क्वालिटी आहे शिवनेरी चषकाची. आज भरपूर क्रिकेट प्रेमी या मैदानाला थिरकायला लागतील आणि अप्रतिम हे आयोजन सगळे सांगतायत. या स्पर्धेचं आयोजन नंबर 1 आहे. खूप चांगलं क्रिकेट, सुपर, अप्रतिम. पुन्हा एकदा बॉलर तयार. निनाद पाटील. निनाद पाटील म्हणतो या वेळेला रडायचं नाही तर लढायचंय. 8 बॉल 31 धावांची धुव्वेदार फलंदाजी. यावेळेला चेंडूला पाहिलं, प्रेशर आहे. साहिल अपकमिंग यंग टॅलेंट, परंतु साहिल या ठिकाणी मॅचला टर्निंग करेल का? आता बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये 12 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. आदरणीय सन्माननीय कुंदनजी गोपीनाथ किनी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 7 दिवस ज्यांनी केलेली आहे त्यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की सर आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. या वेळेला चेंडू बाल बाल बचे. 3 बॉल 12 कॉन्फिडेंटली आहेत. आणि इथून जर आपण पाहिला तर रिव्ह्यू जरूर घेतला गेलाय की नाही, पंच काय दर्शवतील त्या ठिकाणी एक्झॅक्टली क्लिअर. मिडलला स्टंप वरून आपण पाहू शकाल. संदीप भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत, वेलकम. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 3 आणि 3 बॉल मध्ये 12 धावा. व्हॉट अ मॅच. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर तुम्हाला खेळावी लागेल. साहिल अपकमिंग यंग टॅलेंट. यावेळेला ऑन साईडला फटका तर या ठिकाणी आपण पाहतायत. मनोज पुढे सरसावतोय. या वेळेला मात्र काय घडलं गेलंय हे पाहणार आहोत आपण. कॉन्फिडेंटली आहे दीपेश म्हात्रे. पाहायचंय एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर या वेळेला अंपायर रेफर केलं गेलंय की टच आहे की नाही, बाउंड्री लाईनच्या बाहेरून चेंडू रोखलंय का, या सर्व काही गोष्टी पाहिल्या जातील. जर चौकार आला तर 2 बॉल 8, 2 धावा आल्या तर 2 बॉल 11, 2 बॉल 10 येतील. पाहायचंय जबरदस्त सामना. मैदानाच्या आतमध्ये ज्या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती तो सामना या वेळेला लढाऊ वृत्तीमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. एकमेकांसमवेत झुजताना पाहायला मिळत आहेत. संदीपजी भोईर साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपयाचं आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. 4 रन चौकार. दीपेश मात्र इथून स्पष्टपणे दिसत होतं. प्रेक्षक वर्ग सुद्धा त्या ठिकाणी होते. त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स होतं की जो रोप आहे त्याच्या अगदी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत बाहेर आले होते. दोन्हीही पाय जे होते ते मात्र अगदी त्या लाईनच्या बाहेर होते आणि त्याचंच कारण तदनंतर कॉन्फिडेंटली नव्हते. आता 2 बॉल 8 धावा. निनाद सारख्या फलंदाज, डेंजरस बॅटर. 10 बॉल मध्ये 35 धावांची एक घणाघाती फलंदाजी ज्याने केले. अंतिम 6चे दरवाजे, अंतिम 7चे दरवाजे कोणता संघ ठोठावेल याकडे लक्ष असणार आहे. 2 बॉल 8. व्हॉट अ मॅच. या 1 बॉल आणि विजयासाठी 2 धावेची आवश्यकता. निनादने सामना होता कुठे आला कुठे लाईटली घेतलं होतं आणि तो सामना आता कठीण होऊन बसलाय. आता सगळ्यांचे मात्र या ठिकाणी कमरेवर हात येत आहेत. करायचं तरी करायचं काय. गोलंदाज मात्र गोलंदाजी करेल तरी कुठे, कारण निनाद सारखा डेंजरस, घातक, खतरनाक बॅटर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. आदरणीय सन्माननीय आदित्य संदेश घरत यांच्याकडून मंडळाला 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. 1 बॉल आणि 2 धावा. सुपर ओव्हर होईल का. 1 बॉल 2. सगळे जण विठ्ठल वाडीकर मात्र आता प्रार्थना करत असतील गणपती बाप्पाला
की हा चेंडू डॉट यावा, या चेंडूवर विकेट मिळावी, या चेंडूवर क्लीन बोल्ड व्हावं. एका साईडला केळवा 11 परने पाडा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जरूर प्रार्थना करत असतील की या चेंडूवर मात्र सेफली 2 धावा याव्या. 11 बॉलमध्ये 41, 6 षटकार, 1 चौकार आणि 372.73चा स्ट्राईक रेट. डेंजरस बॅटिंग. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दोन्ही संघांसाठी देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. 1 बॉल 2 धावा, 1 बॉल आणि 2 धावा. आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. फुलटॉस या वेळेला आपण पाहिलं तर एकदा येईल का या ठिकाणी डिरेक्ट हिट नाहीये आणि इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. काय घटना घडली गेले आणि या वेळेला आपण पाहू शकतायत आणि इथे जर आपण पाहिलं तर थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. पाहायचं एक धाव कंप्लीट झाले की नाही. इथे बॉल डॉटच्या स्वरूपात जवळजवळ आला होता. वेट डेंजर झोन कडे आपण पाहू शकाल. खलबली मचवली गेले. निनाद पाटील रिलॅक्स होत आहेत अजून सुद्धा, मात्र त्या ठिकाणी जीवाची आकांक्षा करतायत. थर्ड अंपायर रेफर केले गेले. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट आणि विजयी या वेळेला आपण पाहू शकतायत. योगेश त्या ठिकाणी पूर्णपणे या वेळेला चकले गेले. तिथे जर चेंडू जर आपण पाहिला तर या ठिकाणी आपण पाहू शकतायत थोडस खराब कलेक्शन होऊ शकले नाहीत. जबरदस्त या ठिकाणी अप्रतिम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक 311 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी टीम. स्वप्नीलजी किनी परनेपाडा यांच्याकडून त्यांच्या संघासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. चला या उमेश 11 श्री जागमाता रावळे दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी.